नमस्कार. आपण ऐकत आहोत कथासंग्रह हा खेळ भावनांचा. चला तर मग आजच्या नवीन कथेला सुरुवात करूया. कथेचं नाव आहे अशी ही एक भाऊबीज. चपला काढून जसा सचिन घरात शिरला तसं त्याच्या बायकोने सुचिताने एक पाकीट त्याच्या हातात दिलं. काय आहे हे, त्यानं विचारलं. काय माहिती, रजिस्टर पोस्टाने आलंय, कुणा वकिलाचं दिसतंय. वकील म्हटल्याबरोबर सचिनच्या पोटात खड्डा पडला. त्याने घाईघाईने पाकीट फाडून आतलं पत्र बाहेर काढलं. पत्राच्या उजव्या बाजूला वरती ॲडव्होकेट सुचित्रा पाटील असं लिहिलेलं होतं. खाली त्याच्या जुन्या घराचं सविस्तर वर्णन होतं आणि त्या खालचा मजकूर असा होता. वरील मिळकत वडिलोपार्जित असून आपण वर्ष 2003 साली बनविलेल्या मुखत्यारपत्रानुसार या मिळकतीची परस्पर विक्री केली आहे. हिंदू कौटुंबिक कायद्यानुसार आपल्या बहिणी अनिता आणि रंजना यांचा या मिळकतींवर समान हक्क असतानाही आपण आपल्या बहिणींना विश्वासात न घेता किंवा त्यांना न कळवता या मिळकतीची विक्री करून या विक्रीन्वये आलेली रक्कम ₹1.5 कोटी परस्पर हडप केली आहे. तरी या नोटिसांद्वारे आपणास सूचना देण्यात येत आहे की ही नोटीस मिळाल्यापासून 15 दिवसांच्या आत आमचे अशील, अनिता आणि रंजना यास प्रत्येकी 50 लाख देण्याची व्यवस्था करावी. अन्यथा योग्य त्या कलमाखाली योग्य त्या न्यायालयात आपणाविरुद्ध खटला दाखल करण्यात येईल आणि या खटल्याला येणाऱ्या खर्चास आपण जबाबदार असाल, असं ते पत्र होतं. खाली वकिलाची सही होती. त्याखाली अनिता आणि रंजनाच्या सह्या होत्या. ती नोटीस वाचून सचिन एकदम खचून गेला. गेल्या 6 महिन्यापूर्वीच तर या घराच्या कोर्ट कचेऱ्यातून त्याला मुक्तता मिळाली होती. परत एकदा कोर्ट कचेरीच्या कल्पनेने त्याच्या अंगावर काटा उभा राहिला. तो मटकन खुर्चीत बसला. त्याचा चेहरा पांढरा फटक पडलेला पाहून सुचिता लगबगीने त्याच्यासाठी पाणी घेऊन आली. त्याच्या हातात पाण्याचा ग्लास देऊन तिने विचारलं, काय झालं, काय आहे त्या पत्रात. रंजू आणि अनुने नोटीस पाठवली आहे आपल्याला. आपण जे घर विकलं त्यात दोघी हिस्सा मागतायत. काय, पण तुम्ही तर त्यांना 20-20 लाख द्यायला कबूल केलं होतं ना. हो, केलं होतं, पण त्यांना समान हिस्सा म्हणजे 50 लाख हवे आहेत प्रत्येकी. असं म्हणजे तुम्ही कोर्टात लढलात, ते घर वाचवण्यासाठी तुम्ही आपल्या रक्ताचं पाणी केलं. केस लढण्यासाठी पदराचे 5-6 लाख खर्च केले. वकिलामागे फिरण्यात आणि कोर्टाच्या चक्रा मारण्यात तुमचं पूर्ण तारुण्य तुम्ही वाया घालवलं, त्याचं काहीच नाही. सचिनकडे बोलायला शब्दच नव्हते. सुचिता म्हणत होती त्यातला एकूण एक शब्द खरा होता. आणि तुमच्या बहिणींसाठी तुम्ही काय नाही केलं हो. आईवडिलांच्या पश्चात त्यांना वाढवलं, शिकवलं, मोठं केलं, त्यांची लग्न आपल्या चांगल्या घरात लावून दिलेत. आईवडील काय करतील इतकं तुम्ही केलं त्यांच्यासाठी. त्यांचे असे उपकार फेडतायत त्या, कोर्टात जात आहेत म्हणे. येऊच दे त्यांना दिवाळीत, चांगला जाब विचारणार आहे मी त्यांना. संतापाने ती बराच वेळ बडबडत राहिली. असह्य होत असूनही सचिन ते मुकाट्याने ऐकत राहिला. सचिनच्या वडिलांचं वडिलोपार्जित घर शहराच्या अगदी मध्यवस्तीत होतं. कालांतराने आजूबाजूला बकाल वस्ती वाढू लागली. देशी दारूची दुकानं आली. ते पाहून त्यांच्या वडिलांनी आपल्या मुलांवर वाईट संस्कार होऊ नयेत यासाठी स्वतःचं घर सोडून शहराबाहेर वस्तीत भाड्याने घर घेतलं. मध्यवस्तीतलं घर त्यांच्याच एका व्यापारी मित्राला भाड्याने दिलं. मित्रच तो, त्यातून शब्दाला जगण्याचा तो काळ होता. त्यामुळे लेखी करार करण्याची गरज कुणालाच भासली नाही. वर्षानुवर्ष मग उलटत गेली. सगळं व्यवस्थित सुरू असताना एका आजाराचं निमित्त होऊन सचिनचे वडील वारले. त्यावेळी सचिन फक्त 15 वर्षाचा होता. घरी कमावणारं दुसरं कोणी नाही. परिस्थिती पाहून वडिलांच्या मित्राने घराचं भाडं तर वाढवून तर दिलंच, शिवाय सचिनला आपल्या डाळ मिलमध्ये कामगाराची नोकरीही दिली. सचिनचं घर अडचणीत का होईना सुरळीत चालू होतं. मात्र वडिलांना वारून 1 वर्ष होत नाही तर वडिलांच्या मृत्यूमुळे खचलेली त्यांची आई देवाघरी गेली. 16 वर्षाच्या सचिनवर 13 वर्षाच्या रंजनाची आणि 11 वर्षाच्या अनिताची जबाबदारी येऊन पडली. वडील वारल्यामुळे
आधीच मोठा झालेला सचिन आईच्या निधनामुळे एकदम प्रौढ झाला. वयाच्या मानाने तो जास्तच समजूतदार होता. आपल्या लहान बहिणींवर त्याने उत्तम संस्कार केले. त्यांना स्वयंपाक करणं शिकवलं. त्याच्यासाठी बहिणी आणि बहिणींसाठी तो सर्वस्व होता. नोकरी करता करता त्याने आपलं शिक्षणही सुरू ठेवलं होतं. तो ग्रॅज्युएट झाला आणि वडिलांचे मित्र वारले. सचिनचा एक मोठा आधार गेला. डाळ मिलचा कारभार वडिलांच्या मित्राच्या तरुण मुलाकडे गेला आणि सचिनच्या हाल अपेष्टांना सुरुवात झाली. नंतर मालकांना अनुभव नव्हता. नवीन मालकही त्याचबरोबर त्याच्यामध्ये माणुसकीसुद्धा नव्हती. कामगारांना पगार तर वेळेवर मिळतच नव्हता, पण सचिनला त्याचं हक्काचं घराचं भाडंही 3-3 महिने मिळेनासं झालं. घरात खायची मारामार व्हायला लागली. तशी मोठ्या रंजनाने लोकांची धुणी भांडी करायची तयारी दाखवली, पण स्वाभिमानी सचिनला बहिणींनी असं लाजिरवाणं काम केलेलं सहन होणं शक्यच नव्हतं. म्हणून फॅक्टरीतून तो आला की एका झेरॉक्स दुकानावर तो जाऊ लागला. इकडे फॅक्टरीत नवीन मालकांची अरेरावी आणि छळ वाढला. एकदा 6 महिने उलटून गेले तरी सचिनला त्यांनी घराचं भाडं दिलं नाही. 3 महिन्यांपासून पगारही नव्हता. हवालदिल झालेला सचिन मग मालकाला जाऊन भेटला. भाडं आणि पगार द्यायची कळकळीची त्यांनी विनंती केली. मालकाने नेहमीप्रमाणे ओढवाओढवीची उत्तरं दिली. बिथरलेला सचिन बोलून बसला. जर भाडं देणं जमत नसेल तर खाली करून द्या घर. मला दुसऱ्याला तरी भाड्याने ते देता येईल. ते ऐकून तरुण मालक संतापला आणि म्हणाला, नाही सोडत घर. जा, तुला काय करायचं ते करून घे आणि उद्यापासून फॅक्टरीतही येऊ नकोस. मी आत्तापासूनच तुला फॅक्टरीतून काढतोय. ते ऐकून सचिनचे हातपायाचे त्राणच गेले. गयावया करत तो म्हणाला, शेठजी, नाही भाडं तर पगार तरी द्या. फार अडचण चालू आहे सध्या. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? सिक्युरिटी याला बाहेर हाकलून द्या. असं म्हणतात, संकट आली की गठ्ठ्याने येतात. सचिन ज्या झेरॉक्स दुकानात काम करत होता तेही आता बंद पडलं. सचिन रस्त्यावर आला. भीक मागण्याशिवाय त्याला आता पर्यायच उरला नाही. महिनाभर नोकरीच्या शोधात तो वणवण फिरला. शेवटी एका मित्राच्या ओळखीने एका रस्ते बनवणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरकडे त्याला मजुरीचं काम मिळालं. काही महिने त्याने तिथे काम केलं. पण सचिनसारख्या सभ्य सुशिक्षित मुलाने असं मजुराचं काम करावं हे कॉन्ट्रॅक्टरला पटेना. त्याने त्याला एका खाजगी पतपेढीत कारकुनाची नोकरी मिळवून दिली. इथेही पगार कमीच होता, पण नियमित होता. शिवाय पिळवणूक नव्हती. थोड्याच दिवसात तो मग मॅनेजर झाला. आता त्याला ते बंद पडलेलं झेरॉक्स दुकान खुणावू लागलं. एक दिवस हिंमत करून त्याने ते भाड्याने घेतलं. मग पतपेढीतून कर्ज घेऊन जुन्या झेरॉक्स मशीन्स काढून नवीन आधुनिक मशीन्स आणल्या. कॉलेज समोरच दुकान असल्याने ते उत्तम चालू लागलं. सचिनने मग त्या दुकानात अनेक जोडधंदे सुरू केले. आता नोकरीपेक्षाही चांगलं उत्पन्न त्याला मिळू लागलं. म्हणून त्याने नोकरी सोडली. पगारातून बचत केलेल्या पैशातून त्याने ते दुकानच विकत घेऊन टाकलं. म्हणता म्हणता सचिनची शहरात 2 झेरॉक्सची दुकानं झाली. आता त्याच्या जुन्या घराकडे लक्ष देणं गरजेचं होतं. 2 वर्षापासून भाडं येणं बंद होतं. सचिनने त्याच्या एका मित्राला सल्ला विचारला. मित्र त्याला वकिलाकडे घेऊन गेला. वकिलाने सगळा इतिहास शांततेने ऐकून घेतला आणि म्हणाला, तुम्ही काही काळजी करू नका. आपण त्यांना नोटीस पाठवू. नोटीस पाहिल्याबरोबर ते घराची चावी घेऊनच धावत येतील आणि समजा नाही आले तर आपण सरळ दावा ठोकू. कसे देत नाही घर पाहतोच मी. कोर्टाचं समन्स आलं की मोठमोठे गुन्हेगार घाबरून जातात. हे तर काय व्यापारी आहेत. लक्षात ठेवा, कोणताही व्यापारी सहसा कोर्ट कचेऱ्या टाळतो. सचिनला आनंद वाटला. ते घर हातात आलं की ते विकून सचिनला स्वतःचं घर घेता आलं असतं. रंजना आणि अनिता आता लग्नाच्या झाल्या होत्या. त्यांच्या लग्नाला तो पैसा कामाला आला असता. पण वकिलाने लावलेल्या आशा किती फुसक्या होत्या हे सचिनला लवकरच अनुभवाला आलं. समोरची पार्टी नोटिसीला घाबरली तर नाहीतच, उलट ते घर आमचंच आहे. सचिनच्या वडिलांनी ते आम्हाला अनिश्चित काळाकरिता बक्षीस म्हणून दिलं होतं.
सचिन मराठे हे आमची नाहक बदनामी करत आहेत. त्यांनी या नोटीसबद्दल आमची माफी मागावी, अन्यथा त्यांच्या विरुद्ध अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्यात येईल, अशी धमकीसुद्धा दिली. वकिलांनी सचिनला करारनामा आणि भाड्याच्या पावत्यांबद्दल विचारलं. सचिनजवळ ते असण्याचा प्रश्नच नव्हता. वकिलांना तेच तर हवं होतं. त्यांनी सचिनलाच दोष दिला. दावा दाखल केल्याशिवाय इलाज नाही आणि सचिनची खात्री करून दिली. शेवटी कोर्टात केस दाखल झाली आणि सुरू झाली एक अंतहीन लढाई. ही केस सचिन हारणार हे वकिलांना माहिती होतं, पण असं सांगून त्यांचा व्यवसाय कसा चालणार होता? तारखांवर तारखा पडू लागल्या. प्रत्येक तारखेला वकील त्याच्याकडून पैसे घ्यायचे. समोरच्या पार्टीला तर केस जाणून बुजून लांबवायचीच होती. वर्ष झालं तरी काहीच हालचाल दिसेना. एका मित्राने सचिनला वकील बदलायचा सल्ला दिला. हो नाही करत सचिनने तो अंमलात आणला. आता तारखांवर काहीतरी कामकाज होऊ लागलं. आश्चर्य म्हणजे 5 वर्षांनी सचिनच्या बाजूने शेवटी निकाल लागला आणि त्याच दरम्यान रंजनाचं लग्न ठरलं. सचिनला खूप आनंद झाला. सुखाचे दिवस आले असं त्याला वाटू लागलं. रंजनाचं लग्न होत नाही तर समोरच्या पार्टीने जिल्हा न्यायालयात निर्णयाविरुद्ध अपील केलं. पुन्हा तारखांवर तारखा पडू लागल्या. वकिलामागे फिरणं सुरू झालं. दरम्यान अनिताचंही लग्न रंजनाच्याच दिराशी झालं. दोघी बहिणी एकमेकींच्या जावा झाल्या. जिल्हा न्यायालयातला खटला 4 वर्ष चालला. दुर्दैवाने सचिन त्यात हरला. सचिनने आता वयाची 30शी गाठली होती. बहिणी आणि नातेवाईकांच्या आग्रहास्तव त्याचे लग्न केले, पण खटला हरल्याची बोच त्याला लागून राहिली होती. एका हुशार पण महागड्या वकिलाशी सल्लामसलत करून त्याने हायकोर्टात अपील दाखल केली. पुन्हा एकदा कोर्टात चक्रा सुरू झाल्या. मात्र आता कामधाम सोडून मुंबईला जावं लागत होतं. सचिनला आता कोर्ट कचेरीचा कंटाळा येऊ लागला होता. पण वडिलोपार्जित घर दुसऱ्यांनी जबरदस्तीने बळकावून बसावं हेही त्याला सहन होत नव्हतं. हायकोर्टात खटला 6 वर्ष चालला. यावेळी मात्र सचिनच्या बाजूने निकाल लागला. सुदैवाने सचिन समोरच्या पार्टीने दिलेल्या मुदतीत सुप्रीम कोर्टात अपील न केल्याने सचिनला घराचा ताबा मिळाला. घराची अवस्था अतिशय वाईट होती. आजूबाजूला दुकानं झालेली असल्याने त्या जागेवर घर बांधण्यात अर्थच नव्हता. सचिनने एका बिल्डरला गाठलं. घराच्या अनेक भानगडी असल्यामुळे बिल्डर त्या जागेचे त्याला फक्त 1.5 कोटी द्यायला तयार झाला. जागेचं महत्त्व आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने ते कमीच असले तरी कोर्ट कचेऱ्यांनी थकलेला सचिन 1.5 कोटीसाठी तयार झाला. बहिणींना कोर्टात यावं लागू नये म्हणून केलेल्या मुखत्यारपत्राच्या आधारे त्याने घराची विक्री केली. मात्र त्याने बहिणींना गृहीत धरण्याची फार मोठी चूक केली होती. बहिणींना फोन करून त्याने या विक्रीची माहिती दिली आणि प्रत्येकीला 20-20 लाख देण्याचं कबूलही केलं. रंजना आणि अनिताला यात काहीच वावगं दिसलं नाही. ही गोष्ट त्यांनी आपल्या घरात सांगितली. नवऱ्यांना आनंद झाला, पण लालची सासू मात्र भडकली. त्यात या सौद्याची खबर रंजना आणि अनिताच्या वकील मैत्रिणीला लागली. तिने रंजनाला फोन केला. रंजू, तुमचं जुनं घर फक्त 1.5 कोटीत विकलं गेलं म्हणे. फक्त म्हणजे? अगं वेडे, या ब्रोकरने मला सांगितलं की त्या ठिकाणी भाव जास्त आहेत आणि कमीत कमी 3 कोटीत तरी ते घर विकलं गेलं असेल. याचा अर्थ एकतर तुमच्या भावाला फसवलं गेलं असेल किंवा तुमचा भाऊ तरी तो तुम्हाला फसवत असेल. मला तरी दुसरीच शक्यता जास्त वाटते, कारण माझ्या बाबतीतही तेच घडले. माझ्या भावांनी घराचे वाटे हिस्से केले, पण मला 1 रुपयासुद्धा दिला नाही. त्यावेळी मी लहान होते, मला काही कळतच नव्हतं. त्यांनी सांगितलं, त्या कागदांवर सह्या केल्या. तुमचं तर काय, मुखत्यारपत्रात तुम्ही खरेदी विक्रीचे सर्व अधिकार भावालाच देऊन टाकले. त्याचा त्याने फायदा करून घेतला. नाही ग दादा, असं काही करणार नाही. आणि तो 20 लाख द्यायला तयार आहे ना. 20 लाख देतोय, मग 50 लाख का नाही? वडिलांच्या प्रॉपर्टीवर मुलींचा समान हक्क असतो. याचा अर्थ तुम्हाला 50 लाख मिळायला हवेत की नको? तुझं म्हणणं ठीक आहे, पण आम्ही दोघी समाधानी आहोत 20 लाखांवर. शहाण्या व्हा रंजू.
आणि मी खात्रीने सांगते सचिनने ते घर 3 कोटीला विकलं असेल आणि तुम्हाला जास्त पैसे द्यायला नको म्हणून 1.5 कोटी सांगतोय. शिवाय तुमचे हक्काचे 30 लाखही तोच वाटतोय. बघा बाई, विचार करा आणि मला सांगा. मी तुमच्या हक्कासाठी लढायला तयार आहे. असं म्हणून तिने फोन ठेवून दिला. रंजनाची सासू तिथेच उभी राहून त्यांचं बोलणं ऐकत होती. ती म्हणाली, तुझी मैत्रीण अगदी बरोबर बोलते. सचिनकडून तुम्ही 50 लाख घ्यायलाच पाहिजेत. रंजनाने ही गोष्ट अनिताला सांगितली. तिचाही सच्चू दादा आपल्याला फसवेल याचा विश्वासच बसला नाही. पण त्याने 50 लाख द्यायला हरकत नाही हे तिलाही पटलं. संशय आणि अविश्वासाचं बीज पेरलं गेलं होतं. दोघींनी विचारविनिमय करून आपल्या वकील मैत्रिणीकडे जायचं ठरवलं. 2 दिवसांनी त्या मग मैत्रिणीकडे गेल्या. तिच्याकडे असलेल्या पक्षकारांच्या गर्दीकडे पाहून ती यशस्वी वकील असल्याची त्यांना खात्री पटली. तुम्हाला सांगते रंजू आणि अनु, आपल्या भारतातल्या 60 ते 70% मुलींना वडिलांच्या संपत्तीत आपला हिस्सा आहे हे माहीतच नसतं. उरलेल्यांपैकी बऱ्याच जणी भावावरच्या प्रेमापोटी आपला हक्क सोडून देतात. बाकीच्यांवर जबरदस्ती केल्या जाते आणि मग माझ्यासारखं फसवून सह्या घेतल्या जातात. तुमच्या बाबतीतही थोडंफार असंच झालं असेल. तुमचा भाऊ तुम्हाला फसवतोय. पण मग आता काय करायचं? आम्ही दादांशी भांडायचं का? अनिताने विचारलं. नाही ग, भांडून आपलीच एनर्जी कशाला वाया घालवायची. त्यापेक्षा आपण त्याला सरळ नोटीस पाठवू. नोटीस पाहिल्याबरोबर तो ताबडतोब 50 लाख आणून देईल. आणि तसं जर झालं नाही तर? रंजनाने शंका विचारली. असं शक्यतो होणार नाही. कायद्याची जाण त्यालाही असेल. तुमचा हक्क तो नाकारू शकत नाही. आणि समजा तसं झालं नाहीच तर आपण सरळ त्याला कोर्टात खेचू आणि त्याच्यावर केस टाकू. नको, कोर्टात नको, अनिता घाबरून म्हणाली. बिचारा गेली 15 वर्ष कोर्ट कचेरीचा सामना करतोय. हेच तर चुकतं आपलं. हे पुरुष बिचारे वगैरे काही नसतात. महास्वार्थी आणि जहाबाज असतात. हे आपल्याला इमोशनली ब्लॅकमेल करून त्यांचा स्वार्थ साधून घेतात. काय करायचं मग? पाठवायची का नोटीस? दोघींनी घाबरून एकमेकींकडे पाहिलं. घरी विचारून सांगायचं का? रंजनाने अनिताला कुजबुजत्या स्वरात विचारलं. पण दोघींचाही निर्णय होईना. अगं, एवढ्या काय घाबरताय? वकील मैत्रीण मध्येच म्हणाली. आपण असं करू, नोटीस पाठवू. परिणाम झाला तर आनंदच आहे. नाही तर पुढे कोर्टात जायचं की नाही हे नंतर तुम्हाला ठरवता येईल. आता दोघींच्याही चेहऱ्यावरची चिंता कमी झाली. ठीक आहे, नोटीस पाठवू आपण, रंजना म्हणाली. वकील मैत्रिणीने तयार केलेल्या नोटिसीवर दोघींनी सह्या केल्या तर खऱ्या, पण दोघींची मनं जड होऊन गेली होती. नोटिसीचे 1000 रुपये देऊन त्या घरी आल्या. सासू त्यांची वाटच बघत होती. सचिनला नोटीस पाठवल्याचं कळल्यावर तिचा चेहरा आनंदाने फुलला. रूममध्ये आल्यावर रंजना अनिताला म्हणाली, अनु, मला सारखं वाटतंय की आपलं काहीतरी चुकतंय ग. हो ग, मलाही असंच वाटतंय. आपला दादा तसा नाही आहे. आपल्याला तो फसवणार नाही. तिने असं म्हटल्यावर रंजनाचे डोळे भरून आले. खूप काही केलंय ग त्याने आपल्यासाठी. हो, खरंय. पण जाऊ दे, रडू नकोस. तो देईल तेवढे पैसे घेऊ आपण आणि शांत राहायचं. कोर्टात काही जायचं नाही. ते ऐकल्यावर रंजना जरा शांत झाली. नोटीस मिळाल्यावर तो दिवाळीला बोलवेल का ग आपल्याला? तो बोलवेल, पण वहिनी त्याला तसं करू देणार नाही. मग आपल्या मुलांचं काय करायचं? मामाकडे जायचं म्हणून आत्तापासून नाचतायत ती. तुला तर माहीतच आहे, सच्चू मामा त्यांचा किती आवडता मामा आहे ते. अनिताला आता काय बोलावं तेच सुचेना. ती एवढंच म्हणाली, अजून दिवाळीला 15 दिवस आहेत. तोपर्यंत निघेल काहीतरी मार्ग. दोघींच्या नवऱ्यांना नोटिसीची बातमी कळली. दोघांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या. तसे ते स्वभावाने चांगले होते. दोघांना चांगल्या नोकऱ्या होत्या. उत्तम पगार होते. पैशाची कसलीही कमतरता नव्हती. पण आयता पैसा मिळाला तर कुणाला नको असतो? तोही 50 लाख. रंजनाच्या नवऱ्याने लगेच ब्रोकरला फोन करून लोणावळ्याला फार्म हाऊस बघायला सांगितलं. अनिताच्या नवऱ्याने पुण्याला नवीन फ्लॅटची चौकशी सुरू केली.
दोघींच्या सासूला मात्र या 1 कोटी रुपयाचं काय करावं ते सुचेना. तिने आपल्या लेकीला म्हणजे मिनलला फोन लावला. मिनल गावातच राहत होती आणि रंजना आणि अनिताची ती बालपणीची मैत्रीणसुद्धा होती. विशेष म्हणजे दोघींची लग्न तिनेच जुळवली होती. आईने फोन करून सचिनची बातमी दिल्यावर ती जरा स्तब्ध झाली. या 1 कोटी रुपयाचं काय करायचं हे ठरवायला मी संध्याकाळी घरी येते असं म्हणून तिने फोन ठेवला. संध्याकाळी ती माहेरी गेली तेव्हा तिचे दोन्ही भाऊ घरी आले होते. रंजना आणि अनिता किचनमध्ये काहीतरी करत होत्या. बरं झालं बाई तू आलीस. एवढ्या 1 कोटीचं काय करायचं तेच मला सुचत नाही आहे. मिनलची आई उर्फ रंजनाची सासू तिला म्हणाली. आई, रंजना आणि अनिता आणि रंजना कुठे आहेत? त्यांना बोलाव बरं, मला त्यांच्याशी बोलायचं आहे. अगं त्यांना कशाला बोलवतेस? आपण आपलं ठरवू ना. नाही आई, पैसे आपल्याला नाही त्यांना मिळणार आहेत. मग त्यांच्याशी बोलायला नको का? अगोदर मला त्यांच्याशी बोलू दे, मग मी तुम्हा सर्वांशी बोलते. तेवढ्यात त्यांचं बोलणं ऐकून रंजना आणि अनिताच त्या दोघी बाहेर आल्या. रंजू, अनु, आई सांगत होती की तुम्ही सचिन दादाला वकिलामार्फत नोटीस पाठवली म्हणे. हो का? रंजूने विचारलं. फार अन्याय केला तुमच्यावर सचिन दादाने, नाही का? तुम्ही दोघी इतक्या गरीब आहात की तुमचे खायचे वांदे झालेत. त्यामुळे तो देत असलेले 20 लाखही तुम्हाला कमी पडलेत. तिच्या त्या उपरोधिक बोलण्यावर दोघींनी चमकून तिच्याकडे पाहिलं. असं का म्हणते मीनू? आमचा तो हक्कच आहे, अनु म्हणाली. अनु, कुणाला हक्क मागताय तुम्ही? ज्याने 15-16 वयाचा असल्यापासून तुमची जबाबदारी स्वीकारली, कुठे कुठे मजुरी करून स्वतः हाल अपेष्टा सोसून त्याने तुमच्या सर्व हौशी नवशी पुरवल्या. ज्याने तुमच्या आईवडील होऊन तुमचा सांभाळ केला. तुम्ही लहान असताना स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून तुम्हाला भरवलं. ज्याने तुमची आजारपणं सोसली, त्याला तुम्ही हक्क मागताय? काय नाही केलं त्याने तुमच्यासाठी? तुम्हाला शिकवलं, मोठं केलं, स्वतःच्या वाढत्या वयाचा विचार न करता तुमची लग्न लावून दिली. ज्या घराचा ताबा मिळवण्यासाठी त्याने 15 वर्ष रक्ताचं पाणी केलं, त्या घरावर तुम्ही आता हक्क सांगताय? सांगा, काय केलं तुम्ही त्या घरासाठी? कधी तुम्ही म्हटलंत की दादा तू राहू दे, आता आम्ही जातो कोर्टात, किंवा वकिलाला पैसे तू देऊ नको, आम्ही देतो पैसे, असं कधी म्हटलंय? कधी म्हटलंत का खटल्याचं टेन्शन तू घेऊ नको दादा, आम्ही घेतो? सांगा ना, तुम्ही काय सांगणार म्हणा. कारण तुम्ही काहीच केलं नाही आहे यातलं त्या घरासाठी, आणि आता आयत्या पिठावर रेघोट्या ओढताय. सचिन दादा तुम्हाला प्रेमाने 20 लाख देतोय, ते सुद्धा तुम्हाला कमी पडायला लागले नाही का? तिच्या उत्तेजित आवाजाने रंजना आणि अनिताचे नवरेही बाहेर आले. मीनू, हे काय बोलते तू? मी तुला कशासाठी बोलवलंय आणि तू उलटच काहीतरी बरळते. आणि तुला माहीत नसेल, आजकाल कायदाच असा आहे की मुलींना वडिलांच्या प्रॉपर्टीत हिस्सा मिळालाच पाहिजे, तिची आई रागाने म्हणाली. बरं झालं आई, तूच मला कायदा सांगितला ते. हा बंगला माझ्या वडिलांचा वडिलोपार्जित घर पाडून तुम्ही बांधलाय. ज्यावेळी तुम्ही ते घर पाडलं त्यावेळी या घराची किंमत 3 कोटी होती. याचाच अर्थ असा की मला माझा 1 कोटीचा हिस्सा मिळायला हवा. मग भावांकडे वळून ती म्हणाली, दिले तुम्ही मला कधी 1 कोटी रुपये? चला, हरकत नाही. तेव्हा नाही दिले, पण आता द्या, मला 1 कोटी रुपये द्या आता. तिच्या या पवित्र्याने तिची आई आणि भाऊ अवाक झाले. रंजना आणि अनिताही तिच्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहू लागल्या. हा विचार त्यांच्याही मनात आजपर्यंत आलाच नव्हता. अगं मीनू, पण आम्ही अजून या घरात राहतोय. घर विकलं की देऊ तुला तुझा हिस्सा, रंजनाचा नवरा तिला समजावत म्हणाला. ठीक आहे, माझ्या हिश्श्याच्या जमिनीवर तुम्ही माझी परवानगी न घेता घर बांधलं, शिवाय त्याचं भाडंही तुम्ही मला देत नाही. याचा अर्थ तुम्ही माझी जमीन बळकावली आहे. तुमच्यावर फौजदारी खटला दाखल करून तुम्हाला जेलमध्ये टाकते की नाही बघाच माता, मिनल रागाने म्हणाली. काय? माझा हिस्सा लावलाय तू मीनू? तुला काय कमी आहे? गाडी आहे, बंगला आहे, सगळंच तर आहे तुझ्याकडे, आणि तसा नवरा म्हणाला. बघितलं रंजू आणि अनु,
या माझ्या भावांनी माझ्यासाठी कधीच काहीच केलं नाही. हे घरही त्यांना आयतं मिळालं. तुमच्या भावासारख्या कोर्टाच्या वाऱ्यात नाही कराव्या लागल्या त्यांना. तरीसुद्धा माझा हिस्सा देण्याचा विचारही त्यांच्या मनात आला नाही. आताही हे टाळाटाळ करतायत. हा खरा अन्याय आहे. मी तुमच्या पाया पडते. सचिन दादावरची नोटीस मागे घ्या. तो देत असलेले 20 लाखही घेऊ नका. खूप सोसलंय ग त्याने. आता सुखाचे दिवस आलेत तर त्याला त्रास देऊ नका. आणि आई, मला तुमचं काहीही नको आहे, पण तू आणि तुझ्या मुलांनी तुझ्या सुनांच्या पैशांवर डोळा ठेवणं आधी बंद करावं. लक्षात ठेवा, तुम्ही जर त्यांना याबद्दल म्हटलं तर मी सुद्धा माझ्या हिश्श्यासाठी कोर्टात जायला कमी करणार नाही. चला, येते मी. आता रंजना आणि अनिताचे डोळे भरून आले होते. नंदेकडे पाहत रंजना म्हणाली, खूप मोठं मनावरचं ओझं उतरवलंस तू मिनल. मग दोघा बहिणींना जवळ घेऊन मिनल म्हणाली, अगं वेड्यांनो, सचिन दादा तुमचाच नाही, माझासुद्धा भाऊ आहे. लाखात एक भाऊ आहे आपला. त्याला असं अंतर देऊ नका. रंजना आणि अनिताने पाठवलेली नोटीस घेऊन सचिन वकिलाच्या केबिनमध्ये शिरला. तो नोटीस वाचून वकील म्हणाले, आपण या नोटिसीला उत्तर देऊ. तुम्ही आजपर्यंत बहिणींसाठी आणि या घराचा ताबा मिळविण्यासाठी काय काय केलं त्याचा उल्लेख करू. भावनात्मक आवाहन केलं की बहिणी भावनावश होऊन तुमच्यावर केस करणार नाहीत असं मला वाटतं. तरीही त्यांनी केस केली तर आपल्याला काही पर्याय राहणार नाही. वकील साहेब, बहिणींसाठी आणि घरासाठी मी जे काही केलं ते माझं कर्तव्यच होतं. आणि तुम्हाला खरं सांगू, या कोर्ट कचेऱ्यांनी मी थकून गेलो आहे. त्यातून बहिणींशी मी लढू शकत नाही. माझं फार प्रेम आहे हो त्यांच्यावर. तुम्हाला जे उत्तर पाठवायचं आहे ते पाठवा. या भाऊबीजेला मी त्यांना 50-50 लाखाचे चेक देऊन मोकळा होणार आहे. अहो, इतकी घाई काय करताय? बघूया ना तुमच्या बहिणींमध्ये किती शक्ती आणि धाडस आहे ते खटले चालवायची. काही वर्षानंतर त्यांनाच कंटाळा येईल आणि करतील काहीतरी कॉम्प्रोमाइज. पण तोपर्यंत आमचे संबंध तुटतील त्याचं काय? हा विचार तुमच्या बहिणींनी करायला नको का आधी? त्या लहान आहेत का वकील साहेब? त्यातून संसाराचं प्रेशरही असणारच ना त्यांच्यावर. नकोच ते. त्यापेक्षा 50 लाख देणं योग्य राहील असं मला वाटतं. वकिलाने खांदे उडवले. जशी तुमची मर्जी. सचिन जसा बाहेर पडला, वकिलाने रंजनाच्या वकिलाला फोन लावला. मॅडम, तुमचा प्लॅन फेल झाला. आमच्या आशिलाने माघार घेतली. तुमच्या आशिलांना 50 लाख द्यायला तो तयार झाला आहे. अरे रामा, काय माणूस आहे हा. वाटलं होतं चांगली 8-10 वर्ष केस चालेल, शेवटी कॉम्प्रोमाइज होईल, तोपर्यंत आपली कमाई होत राहील. फारच कमजोर निघाला हा हो तुमचा पक्षकार. जाऊ द्या आता, नोटिसीच्या फीमध्येच समाधान मानूया. वकील हसून म्हणाले. दिवाळी आटोपली. आज भाऊबीजेचा दिवस. अनिता रंजनाला अपेक्षा नसतानाही दिवाळी सुरू होण्यापूर्वीच सचिनने आपल्या बहिणी आणि मेहुण्यांना फोनवर रीतसर आमंत्रण दिलं होतं. आज सकाळपासून तो त्यांची वाटच पाहत होता. गाड्या थांबल्याचा आवाज आला तसा तो शर्ट घालून बाहेर आला. घरात शिरल्याबरोबर रंजना आणि अनिताची मुलं लाडक्या सचिन मामाला बिलगली. सगळी सोफ्यावर बसल्यावर सुचिताने सगळ्यांना पाणी आणलं आणि ते पिऊन झाल्यावर रंजनाने अनिताला इशारा केला. अनिताने पर्समधून मग एक पाकिट काढलं. सचू दादा, हे घे. ते पाकिट पाहून सचिनच्या हृदयात धस्स झालं. सुचिताच्या हातातला ग्लासांचा ट्रेसुद्धा थरथरला. काय आहे त्यात? कापऱ्या स्वरात त्याने विचारलं. वाच ना, कळेलच तुला, रंजना म्हणाली. थरथरत्या हाताने त्याने त्या पाकिटातून कागद बाहेर काढला. फक्त 10-15 ओळींची ती नोटीस होती. त्यात लिहिलं होतं, या नोटिसाद्वारे आपणास कळविण्यात येते की यापूर्वी पाठवलेली नोटीस रद्दबातल समजवावी. तसेच आम्ही खालील सही करणार. खालील उल्लेख केलेल्या वडिलोपार्जित मिळकतीवरील आमचा हक्क स्वखुशीने कोणत्याही दडपणाखाली न येता आम्ही सोडून देत आहोत. तरी या मिळकतीच्या विक्रीपोटी मिळालेल्या रकमेतील आमचा हिस्साही आम्ही आमच्या भावाकरिता राजीखुशीने सोडून देत आहोत. यापुढे आमची त्याबद्दल कुठलीही तक्रार राहणार नाही. बाकी खाली बराच मजकूर होता, पण डोळे भरून आल्यामुळे सचिनला ते दिसेनासं झालं.
पत्र बाजूला करून त्याने बहिणींकडे पाहिलं. त्याचे भरलेले डोळे पाहून रंजनाला राहावलं नाही. तिने उठून भावाला मिठी मारली. पाठोपाठ अनिताही उठून भावाला विलगली. दोघीही बहिणी हमसून हमसून रडू लागल्या. सचिनच्या डोळ्यातही घळाघळा अश्रू वाहत होते. अखेर प्रेम जिंकलं होतं. व्यवहार आणि कायद्याची हार झाली होती. सचिनला तसं रडताना पाहून अनिताची 4 वर्षाची मुलगी मामाच्या पायाला बिलगली आणि मुसमुसत रडू लागली. तिच्या बालमिठीच्या स्पर्शाने भानावर येऊन सचिनने तिला वर उचलून घेतलं. तिनेही लगेच त्याच्या गळ्याला घट्ट मिठी मारली. मग दोघी बहिणींनी भावाला ओवाळल्यावर सचिनने दोघींच्या तबकात 2 चेक टाकले. यात एक 50 लाखांचा आणि एक 20 लाखांचा चेक आहे. तुम्हाला जो हवा असेल तो तुम्ही घ्या. रंजनाने 4ही चेक हातात घेऊन त्याचे तुकडे तुकडे केले आणि ते डस्टबिनमध्ये टाकून दिले. बस दादा, आता परत आम्हाला रडवू नकोस. आम्हाला फक्त तू आणि तुझं प्रेम हवं आहे. अगं, भाऊबीजेला मी तुम्हाला काही देण्याऐवजी तुम्हीच मला बहीणबीज दिले. नाही दादा, तू आमच्यासाठी जे काही केलं आहे त्याची भरपाई 7 जन्मात होणार नाही. आमचं चुकलं दादा, आम्हाला माफ कर. असे बोलून तिघेही रडू लागले.